नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महामार्गावरनं प्रवास करायचा म्हणजे टोल नाक्यांवरील लांबच लांब रांगांची कटकट असते. फास्टॅगमुळे हा प्रवास वेगवान झाला असला तरी अनेक वेळा तांत्रिक बिघाड किंवा पेमेंट फेल झाल्यामुळे वाहनांना पुन्हा थांबवावं लागतं आणि प्रवासामध्ये विनाकारण वेळ वाया जातो. परंतु नितीन गडकरींच्या नवीन मास्टर प्लॅनमुळे ही रोजची चिंता आता मिटणार आहे. 2026 अखेरपर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा हटवणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. सध्या सुरू असलेल्या टोल नाक्यांऐवजी एका आधुनिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यामुळे टोल नाक्यांवरती न थांबताच प्रवासी आधीपेक्षा वेगवान प्रवास करू शकतील. या नवीन सिस्टीम अंतर्गत वाहनांनी प्रत्यक्ष पार केलेल्या अंतरानुसारच त्यांच्याकडनं टोल आकारला जाणार आहे. ते एका कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यावेळी नितीन गडकरींनी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन टेक्नॉलॉजी आणि फास्टॅग यावरती आधारित प्रणालीबद्दल माहिती दिली. या नवीन प्रणालीची सध्या चाचणी सुरू आहे. देशभरातील 85 टोल नाक्यांवरती यापूर्वीच ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. प्रवासी आता ठराविक टोल भरण्याऐवजी पे पर यूज याप्रमाणे टोल भरतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रणालीबद्दल बोलताना सांगितलं की 2026च्या अखेरपर्यंत भारतामध्ये टोल नाके राहणार नाहीत. टोल भरण्याची चिंता न करता ताशी 80 किलोमीटर वेगानं वाहन चालक प्रवास करू शकतील. हायटेक कॅमेरे आणि GPS आधारित ट्रेकिंगचा वापर करून वाहनांची ओळख पटवली जाणार आहे. त्यानंतर वाहनांशी थेट लिंक केलेल्या खात्यामधनं टोलची रक्कम वजा केली जाईल. टोल नाक्यावरील वाचलेल्या वेळामुळे इंधनाची बचत होणार आहे. तसेच टोलचे पैसे देखील वाचणार आहेत. फास्टॅगच्या यशानंतर देशभरामध्ये ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. फास्टॅगची अंमलबजावणी झाली त्यानंतरही काही तांत्रिक त्रुटी निर्माण होत होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष बूथ आवश्यक होते. परंतु गर्दीच्या वेळी त्यामुळे प्रवासामध्ये अडथळे निर्माण होत होते. 2026च्या डिसेंबरपर्यंत हे तंत्रज्ञान फुल प्रूफ आहे याची खात्री पटण्यासाठी सरकारनं चाचण्या सुरू केलेल्या आहेत. या प्रणालीमध्ये फास्टॅग आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन हे तंत्रज्ञान वापरलं जातं. RFID वाचक आपले फास्टॅग स्टिकर स्कॅन करतात. त्याचवेळी AI पॉवर्ड कॅमेरे हे तो नंबर वाचून आपल्या वाहनांची नंबर प्लेट पाहतात. ही ड्युएल व्हेरिफिकेशन सिस्टीम त्रुटी टाळण्यासाठी मदत करते. जरी तुमचा फास्टॅग काम करत नसला तरीही तुमची नंबर प्लेट टोल टॅक्ससाठी वापरली जाऊ शकते. लिंक केलेल्या खात्यातनं ही रक्कम ऑटोमॅटिक वजा केली जाईल. या नव्या प्रणालीमुळे टोलचे नियम अधिक कठोर करण्यात येणार आहेत. जर एखाद्या वाहन चालकाच्या खात्यातनं रक्कम वजा झाली नाही तर मालकाला नोटीस पाठवली जाईल. जर फास्टॅग पाळला गेला नाही तर फास्टॅग निलंबित केला जाऊ शकतो. दंड वाहन डेटाबेसशी देखील जोडला जाऊ शकतो. कॅश लेन आता इथून पुढे 2026 डिसेंबरनंतर नसल्याने प्रत्येकाला या यंत्रणेचं पालन हे करावंच लागणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने देशातील जे टोल नाके आहेत तर ते हद्दपार करण्याची घोषणा मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली आहे. तर मग आता ही गोष्ट कितपत सत्यात उतरते हे पाहणं खूप जास्त गरजेचं ठरणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.